मी संघर्ष कामगार संघटनेचा अध्यक्ष अंगद जाधव। आज महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक या कंपनीनं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 250 कर्मचाऱ्याचा स्टाफ हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती दिलेला आहे। मात्र आज 4 महिने झाले या कर्मचाऱ्याचा पगार ही कंपनी देत नसल्यानं आज या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलनास बसण्याचा पवित्रा घेतलेला आहे। आमचा 4 महिन्याचा पगार ही कंपनी देत नसल्यामुळं आणि ज्या ज्या कर्मचाऱ्याला 4-4, 5-5 वर्ष काम केले जातात, परंतु अद्यापही कायम सेवेत शासनाने घेतलेलं नाही, त्या संदर्भातला आमचा लढा आहे। आणि ज्या ज्या कर्मचाऱ्याला 240 दिवस झालेत अशामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून या कर्मचाऱ्याला कसं कायम सेवेत करण्यात येतील या संदर्भातला आम्ही कोर्टाचा लढा, न्यायालयीन लढा आमच्या संघटनेमार्फत लढण्यात येणार आहे। आज ग्रामीण भागातून आलेले काही कर्मचारी आहेत, आज शहरी भागातून आलेले कर्मचारी आहेत, मोठ्या संख्येनं ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आज भामरेने फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्या जर आंदोलनाला कोणी गेलं तर मी त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकेन। परंतु कामावरून काढून टाकणं एवढं सोपं नाही की त्या मॅनेजरला कळायला पाहिजे होतं। आज धमक्याचं पत्र कर्मचाऱ्याच्या ग्रुपवरती धमक्याचं पत्र दिलेलं आहे, त्याही धमक्याला आम्ही जमवणारा माणूस नाही। आम्ही फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजीराजाची औलाद आहे, त्यानुसार आम्ही काम करणार आहे आणि कर्मचाऱ्याला न्याय मिळवून आम्ही देणार आहे। 150 कर्मचारी या आंदोलनामध्ये आहेत। आजच्या आंदोलनात त्यांनी सांगितलंय की मी आज 1 महिन्याचा पगार करतो, उद्या 1 महिन्याचा पगार करतो आणि परवा 1 महिन्याचा, असं प्रत्येक काही दिवसानंतर पगार 1 महिन्याचा देतो म्हणून असं तर आम्हाला फक्त तोंडी आश्वासन दिलंय। परंतु तोंडी आश्वासन आम्हाला नको आहे। आम्हाला लिखित स्वरूपात त्यांना जर आश्वासन दिलं की 4 महिन्याचा आम्ही पगार 8 दिवसात 10 दिवसात देतो तर ते आम्ही आंदोलन मागे घेऊ। मात्र हा न्यायालयीन लढा, कर्मचाऱ्याला कायम सेवेत करण्याचा न्यायालयीन लढा, हा कायम सेवेमध्ये आम्ही जोपर्यंत कर्मचारी होत नाही तोपर्यंत ही संघर्ष कामगार संघटना लढणार। जय भीम, जय महाराष्ट्र। रुग्णालयामध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे। आमचा ह्या जानेवारी म्हणजे किती जानेवारीपर्यंत आतापर्यंतच्या 4 महिन्याचा पेमेंट थकीत आहे। 4 महिन्यापासून आम्हाला एकही पगार झालेला नाही आणि आमची रोजीरोटी तर भागत नाही। आम्ही भामरे सरांना वारंवार कॉल करत होतो की सर पेमेंट कधी पडते। सर म्हणतायत की हा मेसेज टाकण्याचा विषय नाही, तुमचा पेमेंट येईल, मुदत वाढ होईल, हे वारंवार आहे। त्यांनी कधी आम्हाला मीटिंग घेत नाहीत, आमच्याशी कधी संपर्क करत नाहीत, आमचं काही अडीअडचणी आहे ते समजून घेतलेले नाहीत। आम्हाला पेमेंट स्लिप हवी आहे त्यांच्याकडनं, कारण पेमेंट स्लिपवरनं खूप काही गोष्टी घडतात। त्यांनी त्याचाही उल्लेख कुठेही आम्हाला करू देत नाहीत। हे कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्हाला काढून टाकणार आहे, ह्या प्रकारच्या अशा धमक्या आम्हाला देत राहतात। तर आम्हाला जे शासन नियमित सुट्ट्या असतात त्या आम्हाला हव्या आहेत। तुमच्या आंदोलनामुळे जे आहे ना पेशंटच्या आम्ही आमच्या आंदोलनामुळे असं त्रास होणार असं काही केलेलं नाही। प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमचे स्टाफ काही आहेत, त्यांना नियोजन करूनच आम्ही आमच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आज।